नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो ती स्वप्न कधी-कधी शॉर्ट फिल्मसारखी असतात, नाहीतर कधी वेब सीरीजसारखी. स्वप्नांची मालिका पाहताना आपण इतके आत गुंतलो जातो की अलार्म वाजला किंवा घरच्यांनी हाका मारल्या तरी ते स्वप्न मोडून उठायची इच्छा होत नाही. काही जणांना झोपून उठल्यावर आणि उठून परत झोपल्यावर जाहिरातीचा ब्रेक घेतल्यासारखी स्वप्न पुढे दिसत राहतात. तर काही जण नक्की काय स्वप्न पडलं या विचारात उठल्यानंतर तासभर स्वप्नातच आठवत बसतात. अशा या स्वप्नांच्या अनोख्या जगात आपण स्वतःला अनेक वेळा पाठमोरे पाहतो. म्हणजे प्रसंग घडत असतो, आपण उपस्थित असतो, पण आपण स्वतःला दिसत नाही. तर कधीकधी असेही घडते की स्वप्न पडतात. प्रसंग एखाद्या चित्रपटातल्या सीनसारखा पुढे सरकत असतो आणि अचानक आपण त्या प्रसंगात विचित्र पेहराव किंवा विचित्र अवस्था किंवा अनपेक्षित ठिकाणी दिसतो. ते पाहून आपल्याला घाम फुटून स्वप्नातून जाग येते आणि नेमकी अशी वाईट स्वप्न दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतात. मात्र एकसारखी भयावह स्वप्न वारंवार दिसण्याने मानसिक आजार ओढवतात. याबाबत स्वप्न ज्योतिष काय सांगते ते आता आपण पाहू. स्वतःला गाढवावर बसलेले पाहणे किंवा नग्न स्थितीत पाहणे किंवा पायरीवर गडगडत खाली घसरताना पाहणे किंवा हरवणे, तसेच परीक्षेच्या भीतीने घाम फुटणे, अशा प्रकारची स्वप्न अस्वस्थ मनस्थितीचे दर्शन घडवतात. मनावरील दडपण किंवा अनामिक भीती यांचा दिवसरात्र विचार केल्यामुळे स्वप्नातही त्याच गोष्टी भयावह स्वरूपात दिसतात. त्यामुळे मनस्थिती आणखी बिघडते. हे मानसिक आजाराचे लक्षण मानले जाते. मानसशास्त्राच्या दृष्टीने हा आजार आहे, तर स्वप्न ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ते अशुभ आहे. यावर उपाय हाच की मनस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. त्यावर खात्रीशीर उपाय म्हणजे ध्यानधारणा. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दिवसभरातून किमान 20 मिनिटे तरी ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे मनावरील दडपण कमी होईल व शांत झोप लागेल. तसेच झोपण्यापूर्वी अर्धा तास टीव्ही किंवा मोबाईल किंवा लॅपटॉप तसेच गेम अशा मनाला अस्थिर करणाऱ्या गोष्टीही कधीही पाहू नये, अन्यथा तेच विचार तुमच्या डोक्यात घोळत राहतात. झोपण्यापूर्वी देवाचे नाम स्मरण करावे, एखादे स्तोत्र म्हणावे, 1 कपभर दूध प्यावे आणि सगळं काही चांगलंच होणार आहे अशी मनाला खात्री देऊन मगच झोपावे. या स्वयंप्रेरणेने विचारांची दिशा बदलते, मन सकारात्मक होते आणि वाईट स्वप्न न पाहता शांत झोप लागते. अशा प्रकारे मित्रांनो, या गोष्टीची काळजी घेतली तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.